शेतात तण वाढलं की सगळ्यात आधी काय वाढतं तर खर्च. कारण तण फक्त जागा व्यापत नाही, तर ते पिकाचं पाणी, अन्नद्रव्य आणि सूर्यप्रकाश यांच्याशी स्पर्धा करतं. पण हाताने तण काढायला मजूर मिळत नाही आणि मिळाले तरी खर्च जास्त. मग अशा वेळी पॉवर विडर शेतकऱ्याचा मित्र बनतो. कारण तो आपले पैसे तर वाचवतोच, शिवाय कमी वेळात तणही काढून देतो. पण तो कोणत्या कोणत्या पिकात वापरता येतो, तो किती HP चा असतो, तो कसा वापरायचा, त्याच्या मर्यादा काय आहेत, हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काही जण म्हणतील पॉवर टिलर तर माहिती आहे, हे पॉवर विडर काय? तर पॉवर विडर हे तण नियंत्रणासाठी वापरलं जाणारं आधुनिक कृषी यंत्र आहे. हे प्रामुख्यानं पेट्रोल किंवा डिझेल इंजिनवर चालतं. साधारणतः 1.5 ते 7 अश्वशक्ती क्षमतेची ही यंत्र बाजारात उपलब्ध आहेत. हे यंत्र 2 चाकांवर चालतं. पुढे जात असताना त्याला बसवलेले रोटरी ब्लेड जमिनीतील तण मुळासकट उखडून टाकतात. त्याच वेळी माती सुद्धा भुसभुशीत होते. यामुळं एकाच वेळी 2 कामं होतात. तण नियंत्रणही होतं आणि मातीची मशागतही होते. यंत्राच्या मागे हँडलबार असतो, त्यावर थ्रॉटल, क्लच आणि नियंत्रणाचे स्विच दिलेले असतात. त्यामुळे हे यंत्र सहज नियंत्रित करता येतं. आता तुम्ही म्हणाल ते ठीक आहे, पण आधी हे सांगा की हे यंत्र कोणत्या पिकांसाठी वापरता येतं? तर पॉवर विडरचा वापर सोयाबीन, कापूस, मका, भात, भाजीपाला यासारख्या अनेक पिकांमध्ये करता येतो. याशिवाय फळबागा आणि इतर बागायती पिकांमध्येही हे यंत्र प्रभावीपणे वापरलं जातं. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिकाच्या ओळीतल्या अंतरानुसार ब्लेडची रुंदी आपल्याला कमी जास्त करता येते. त्यामुळं वेगवेगळ्या पिकांसाठी हे यंत्र अगदी सहज वापरता येतं. अशा या पॉवर विडरमुळं मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि तणही कमी वेळात काढलं जातं. याशिवाय आणखी एक फायदा म्हणजे माती भुसभुशीत झाल्यामुळं मुळांना हवा मिळते. त्यामुळं पिकाची वाढ चांगली होते आणि इंधन खर्चही तुलनेनं कमी लागत असल्यामुळं लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठीही हे यंत्र परवडणारं ठरतं. पण प्रत्येक यंत्राला काहीतरी मर्यादा असतात. याशिवाय याच्या मर्यादाही थोड्याशाच आहेत. अतिशय ओलसर किंवा चिकन मातीमध्ये पॉवर विडरची कार्यक्षमता कमी होऊ शकते. तसंच ते चालवण्यासाठी थोडं कौशल्यही आवश्यक असतं. पण लक्षात असू द्या, हे यंत्र वापरताना सुरक्षेच्या नियमांचं पालन करायला विसरायचं नाहीये. तसंच यंत्राची नियमित देखभालही तितकीच महत्त्वाची आहे. जसं वेळेवर इंजिन ऑइल बदलायचं, हवा गाळणी स्वच्छ ठेवायची, ब्लेड धारदार ठेवायचा. त्यामुळं यंत्राची कार्यक्षमता कायम राहते आणि आयुष्यही वाढतं. आणि सर्वात महत्त्वाचं, यंत्र वापरताना हातमोजे, बूट आणि इतर सुरक्षात्मक साधनांचा वापर करायचा आहे. थोडक्यात, जर तण नियंत्रण जलद, कमी खर्चात आणि कमी मजुरीत करायचं असेल तर पॉवर विडर हा चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही पॉवर विडर वापरता का आणि कोणत्या पिकात वापरता? तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.